नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या मुस्लिम युवा वर्ग कमिटीच्या वतीने ईद ए मिलादचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत राबवलेल्या उपक्रमांचे सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे. कमिटीच्या वतीने आयोजित भव्य फास्ट सायकल स्पर्धा आणि जीवनधारा ब्लड बँकेच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिर या दोन्ही उपक्रमांना पंचक्रोशीतील नागरिक आणि तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. केवळ सण साजरा न करता सामाजिक दिशादर्शक आणि प्रेरणादायी उपक्रम राबवून मुस्लिम युवा वर्गाने एकात्मतेचा व सामाजिक जाणीवेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. घेण्यात आलेल्या युवकांच्या क्रीडागुणांना वाव देणाऱ्या या चुरशीच्या सायकल स्पर्धेत स्पर्धकांनी उत्तुंग उत्साह दाखवला. या सायकल स्पर्धेमध्ये वडगाव इथल्या प्रतीक पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर सांगलीच्या निहाल नदाफ यांनी दुसरा क्रमांक, तर चंदूरच्या बाळू हिरेमठ यांनी तिसरा क्रमांक पटकावला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अतिश शिंगे, माजी सरपंच किरण भोसले, माजी उपसरपंच शीतल आदिनाथ खोत आणि मुस्लिम समाजाचे अध्यक्ष लालासाहेब पेंढारी, डॉक्टर सनतकुमार खोत हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. मान्यवरांनी विजेत्या खेळाडूंचे मनपूर्वक कौतुक करत कमिटीच्या क्रीडाप्रेमी पुढाकाराची प्रशंसा केली. रक्तदान करा, जीवनदान द्या. तुमचे 1 युनिट रक्त कोणाचा तरी जीव वाचवू शकते, हा उदात्त विचार कृतीत आणत जीवनधारा ब्लड बँक यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पडले. शिबिरात रक्तदात्यांनी पुढे येत उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. उपक्रमाला भेट देणाऱ्या मान्यवरांसाठी आणि रक्तदात्यांसाठी कमिटीतर्फे अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. या स्तुत्य उपक्रमाला जिल्हा परिषद सदस्य अतिश शिंगे, माजी जिल्हा परिषद सदस्य बबलू मकानदार, माजी सरपंच रफिक कलावंत, ग्रामपंचायत सदस्य सिकंदर पेंढारी, माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष रोकडीकर आणि सामाजिक कार्यकर्ते दिलीप इंगळे यांनी सदिच्छा भेट देऊन आयोजकांच्या सामाजिक कार्याचे मनापासून कौतुक केले. धार्मिक सणाचा आनंद सामाजिक सेवेत परावर्तित करणाऱ्या मुस्लिम युवा वर्ग कमिटीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे पंचक्रोशीतून अभिनंदन होत आहे.